साथियों, गुड मॉर्निंग। मैं अनिल टेकाड़े। आज हम वर्धा साइड में आए हुए हैं और अपना पीजीपीआर बीज प्रक्रिया के लिए दिया था। तो वो भैया से पूछ लेते, उन्होंने जो बीज प्रक्रिया की है पीजीपीआर की, उनको क्या क्या फ़ायदा हुआ है वो आपण उनसे ही पूछ लेते हैं। भाऊ नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा। विनायक झिबरराव मुंगल, राहणार राजदा, तहसील समुद्रपूर, जिल्हा वर्धा. बरं, हे बॉटल दाखवा। पीजीपीआर आहे। हा. बरोबर, तुम्ही या सरकीला बीज प्रक्रिया केली का? हो. किती दिवस झाले? आता हे शुक्रवारची लावण आहे. हे शुक्रवार म्हणजे जवळपास आता याला किती दिवस झाले पटोकर साहेब? 8 दिवस झाले, बरोबर? हो. बरं, आता बीज प्रक्रिया करून तुम्हाला काय फायदा झाला हा शेतकऱ्यांना सांगा। बीज प्रक्रिया करून हे जे आता साईडच्या शेतातली बिनायानं बीजे म्हणजे बाजूच्या याला बीज प्रक्रिया केलेली नाही केलेली नाही, तर त्यात आणि एक दिवस अगोदरची पेरणी पण आहे। हो. आणि ते बघा, त्याचं पण बघू, म्हणजे एवढं वर आलेलं नाही आणि झाडाची आपण पान जे आहे ते पण टवटवीत नाही, मूळ आणि त्याचे जे दांडी आहे ते पण आपण बघू, उपटून घेतलेलं आपण एक झाड आहे ना। तर या बीज प्रक्रिया मध्ये तुम्हाला जर्मिनेशन कसं वाटलं? ते चांगलं उत्तम वाटलं ना, की म्हणजे जेवढं बीज लावलं तेवढं निघालं आणि पुढं पटकन तडाक्यान निघाल्यावानी वाटलं. अर्ली निघालं, लवकर निघालं. बाकी शेतातल्या पेक्षा बाकीच्या शेतामध्ये. त्यानं लावलं नाही त्याचं, आणि आपलं फरक सगळ्या शेतात लावलं. हे शेत कोणाचं आहे? हे बाजूचं? आता महाजन शेजारचं शेत आहे. हो. इथं आपण पीजीपीआर ची आपण बीज प्रक्रिया केली नाहीये, हो. आपण या शेतात केली. हो. याच्यात तुम्हाला फरक दिसू राहिलं, हो. 100% फरक दिसू राहिलं. हो. जर्मिनेशन, त्याची पानाची साईज हो. आणि जाडी. जसं आता आपण दाखवा. आपल्या शेतातलं जे उपललं आहे झाड, हा. ह्या झाडाची आपण बीज प्रक्रिया केली आहे. बरोबर, याची जे साईज आहे ओके, म्हणजे ना पोदा हा हा, हा खूप जाडा आहे बरोबर। आणि पानाची खूप साईज जाडी आहे. दादा, हे तुमच्या शेतातलं आहे? हे आपल्या हो. शेतातलं आहे. हो. ठीक आहे? बरोबर, आणि हे पकडा. पकडा तुमच्या हाती। आणि हे आपलं बाजूच्या शेतातलं आहे. बघा, याचा जर पोदा जर पाहिला तर खूप बारीक आहे. बरोबर, आणि पाणी खूप चिमला आहे. बरोबर, आणि याची पतलं पतला पतलं आहे। आणि हे बायाची साईज आणि एका दिवसाची ते लावण एक दिवस अगोदरची लागण आहे ती, आणि हे बादची आहे। हम्म. म्हणजे पीजीपीआर ने जे काही तुम्हाला रिझल्ट मिळाला त्याबद्दल समाधानी आहे? मागच्या वर्षी कोणतं प्रोडक्ट वापरलं होतं याला बीज प्रक्रियाला? RPS 76. मग त्या प्रोडक्ट आणि या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काय फरक वाटला? जवळजवळ सारखं आहे, थोडस जास्त आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा हे पॉवरफुल आहे. पॉवरफुल वाटलं तुम्हाला, हो. आणि पैशा बाबतीत पण तुम्हाला वाजबी वाटलं? हो. बरं, मग आतापर्यंत जो काही रिझल्ट आला तुम्हाला पीजीपीआरचा, तर तुम्ही समाधानी आहे? हो. अदर शेतकऱ्यांना काय सल्ला राहील तुमचा? तर काय हे वापरायला पाहिजे बा सगळ्यांनी. सगळ्यांनी वापरायला पाहिजे। हो. बरं, आता तुम्ही आपलं भूविटा आणि ते पण खत वापरणार आहे, आणि आपल्याला याचे तुम्हाला स्प्रे पण करायचे आहेत, हो. है ना? ठीक आहे, धन्यवाद। धन्यवाद. भारत माता की जय.